स्वारगेट एसटी बस आगारामध्ये एका 26 वर्षीय महिलेवर अमानुष अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे। घटनेनंतर पोलिसांनी वेगवान तपास करत आरोपी दत्ता गाडे याला अटक केली। मात्र प्रकरणावरून सरकारवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत। नमस्कार, मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणावर भाष्य करताना असे विधान केले की घटनेच्या वेळी बसच्या बाजूला 10 ते 15 लोक होते। पीडितेने मदतीसाठी ओरडायला हवे होते। त्यांच्या या वक्तव्यावरून तत्काळ टीकेची लाट उसळली। एका जबाबदार मंत्र्याने अशा प्रकारचे विधान करणे अत्यंत असंवेदनशील असल्याची मते अनेकांनी व्यक्त केली। पीडितेची अवस्था लक्षात घेता तिच्यावर जबाबदारी टाकणारे हे विधान संतापजनक आहे, असे खूप महिला संघटनांनी देखील मांडले। कदम यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत त्यांना अधिक संवेदनशील होण्याचा सल्ला दिला। त्यांनी असेही सांगितले की योगेश कदम हे नवीन मंत्री आहेत। अशा गंभीर प्रकरणावर बोलताना त्यांनी अधिक काळजी घ्यावी लागेल। मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून सरकारने कदम यांच्या वक्तव्यापासून थोडाफार फारकत घेतल्याचं स्पष्ट झालंय। मात्र या संपूर्ण प्रकारावर सरकार काय भूमिका घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। गृहराज्यमंत्र्यांच्या विधानानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली। उभाटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कदम यांच्या विधानाला लज्जास्पद आणि असंवेदनशील म्हणत त्यांच्यावर हल्ला चढवला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सरकारला धारेवर धरत गृहराज्यमंत्र्यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी केली। या विधानानंतर महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांनी सरकार आणि गृहराज्यमंत्री यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। महिलांवर अत्याचाराच्या घटनांमुळे बळी पडलेल्या पीडितेच्या जागी सहानुभूती न ठेवता तिच्यावर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप संघटनांनी केले। महिलांच्या सुरक्षतेबाबत सरकार गांभीर्याने पावले उचलत नाही का, असा सवाल देखील अनेकांनी उपस्थित केला। महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे। एसटी बस स्थानके, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि निर्जन भागात अधिक दक्षता वाढवण्याची गरज आहे। परंतु सरकारच्या अशा असंवेदनशील विधानांमुळे महिलांमध्ये अधिक असुरक्षतेची भावना निर्माण होत आहे। वाद वाढल्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले। त्यांनी म्हटले की माझ्या विधानाचा विपर्यास केला जात आहे। आमचे सरकार महिला अत्याचाराच्या घटनांबाबत झिरो टॉलरन्सचे धोरण अवलंबते। मात्र त्यांच्या या स्पष्टीकरणानेही जनतेचा रोष कमी झालेला नाही। महिला सुरक्षिततेबाबत सरकार किती जागरूक आहे आणि प्रशासन किती गंभीर आहे हे अशा घटनांनंतर लक्षात येते। केवळ आरोपींना शिक्षा करणे पुरेसे नाही, तर अशा घटना घडू नयेत यासाठी अधिक कडक धोरणे राबवणे गरजेचे आहे। महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कडेकोट उपाययोजना कराव्यात आणि जबाबदार मंत्र्यांनी असंवेदनशील विधाने करू नयेत अशी मागणी जनतेकडून केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे योगेश कदम यांच्यावर मोठा राजकीय दबाव येऊ शकतो। जर विरोधकांनी अधिक आक्रमकपणे हा मुद्दा उचलून धरला तर त्यांना मंत्रिपद गमवावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचबरोबर अशा घटनांमध्ये सरकारकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा ठेवली जात आहे। या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षतेसंदर्भात पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे। केवळ पोलीस यंत्रणा सक्षम असून चालणार नाही, तर समाजालाही महिलांच्या सुरक्षतेसाठी सजग राहावे लागेल। सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, पोलीस गस्त, महिला हेल्पलाईन आणि कठोर कायद्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे। केवळ आश्वासन नव्हे तर ठोस कृती हवी असे जनतेचे म्हणणे आहे। योगेश कदम यांच्या संपूर्ण विधानावर तुम्हाला काय वाटते मग कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।